वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननासाठी देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 8 15-22 ही वचने. उत्पत्ती अध्याय 8 15-22 ही वचने. मग देव नोहाला म्हणाला, तू आपली बायको, पुत्र व सुना यास घेऊन तारवातून बाहेर निघ. पक्षी, पशु व भूमीवर रांगणारे सर्व, यापैकी जे प्राणी तुझ बरोबर आहेत त्या सर्वांस बाहेर आण, म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल, ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील. तेव्हा नोहा आपले पुत्र, बायको व सुना यास घेऊन बाहेर निघाला. प्रत्येक पशु, प्रत्येक रांगणारा प्राणी, प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जातवारीने तारवातून बाहेर निघाले. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधिली आणि सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्या वेदीवर त्याचे होमार्पण केले. परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतपर भूमीला कधीही शाप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधीही संहार करणार नाही. पृथ्वी राहील तोवर पेरणी व कापणी, थंडी व ऊन, उन्हाळा व हिवाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची राहणार नाहीत. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांच्या द्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वात सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग उत्पत्तीचं पुस्तक 8 अध्याय आणि 15-22 ही वचने वाचलेली आहेत. या ठिकाणी मनुष्य आणि परमेश्वर, देवाने मनुष्यासाठी केलेली उपाययोजना आपण पाहतो. ज्यावेळेस परमेश्वराने पृथ्वीवर मनुष्याने सर्व काही बनवलं, परंतु पृथ्वीवर मानवाची दुष्टाई फार वाढल्यामुळे, त्यांच्या मनात येणाऱ्या विचार, सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असल्यामुळे परमेश्वराने सर्व पृथ्वीला नाश करण्याचं योजलं. परंतु नोहावर परमेश्वराची कृपादृष्टी होती आणि म्हणून परमेश्वराने नोहाला सांगितलं
की तो आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवा चल, कारण मी पाहिले आहे की तू या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस. आणि ज्यावेळेस नोहा परमेश्वराचं त्याने ऐकलं आणि वचन 19, प्रत्येक पशु, प्रत्येक रांगणारा प्राणी, प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी तारवातून बाहेर निघाले. नंतर नोहाने परमेश्वरासाठी एक वेदी बांधली आणि त्याला सर्व शुद्ध पशु, सर्व शुद्ध पक्षी यातले काही घेऊन त्याने होमार्पण केलं. आणि परमेश्वर त्याचा श्वास घेऊन आपल्या मनात म्हणाला, मानवामुळे मी इतर भूमीला कधीही श्राप देणार नाही, कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात. तर मी आताच्या प्रमाणे पुन्हा अखिल जीवाचा कधीही संहार करणार नाही. आणि परमेश्वराने हा करार केला. त्यावेळेस परमेश्वराने पृथ्वी नष्ट केली, परंतु नोहाच्या कुटुंबासाठी देवाने तारू बनवण्यासाठी सांगितलं, उपाय केलं आणि तो करार परमेश्वराने केला. आताच्या प्रमाणे मी अखिल जीवाचा कधीही संहार करणार नाही. आणि म्हणून या पृथ्वीसाठी, पृथ्वीवरील प्रत्येकासाठी येशू ख्रिस्त परमेश्वराने पाठवलाय. खरोखर प्रत्येक मनुष्य पापी असताना देवाने पाहिलं की आम्हाला पापातून सोडवण्यासाठी येशू ख्रिस्ताला या जगात पाठवला. आमच्या पापासाठी येशू ख्रिस्त त्या क्रूसावर मरण पावला. त्याने येशू ख्रिस्त आमच्यासाठी तारण म्हणून पाठवलं. उपाय परमेश्वराने या जगात पाठवले. जो कोणी त्यावर विश्वास ठेवेल त्याचा कधीही नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आज परमेश्वर पृथ्वीचं परत एकदा अवलोकन करताय. त्याची इच्छा नाही की कोणाचाही नाश व्हावं, पण प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून त्याने येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलेलं आहे. या त्या येशू ख्रिस्ताकडे, त्यावर विश्वास करा आणि आपलं तारण साधून घ्या. देवबाप या वचनाने आम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. पहिल्यांदा तू पृथ्वीचा नाश केलंस, पण नोहाचं कुटुंब वाचवलंस. आणि तू करार केलास की आता पुढे मी कोणाचाही नाश करणार नाही. आणि म्हणून तू उपाय केले देवबाप्पा, त्या येशू ख्रिस्ताकडे प्रत्येकास घेऊन ये. जो कोणी त्यावर विश्वास करेल त्याचा नाश होणार नाही, तुझं वचन सांगते देवबाप्पा. आणि प्रत्येकाने त्या येशू ख्रिस्ताला ओळखावं, जाणावं आणि आपलं उद्धार साधून घ्यावं अशी कृपा तू कर. कारण तू तारण किंवा तो उपाय केलेला आहेस. परमेश्वर बाप्पा प्रत्येकाला करू दे. जे परमेश्वर बाप्पा प्रभू तुझ्यापासून दूर आहेत, ज्या वाईट योजना सोडून, वाईट विचार सोडून तुझ्याकडे यावं, पश्चाताप करावा आणि आपला उद्धार साधून घ्यावा अशी तुझ्यासाठी प्रार्थना करताय प्रभूशी. कारण परमेश्वर बाप्पा तू जो करार केला तो तू पूर्ण करणार. तू प्रत्येकाला उद्धार आणि तारण देणार आहेस. तुला धन्यवाद देतो असं करतायस. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करतो, म्हणून तो ऐका. आमेन. येशू हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.